2च दिवस झाला आले नव्हते, तोपर्यंत आज मला पुन्हा एकदा इंदापूरला जावं लागलं. झालं काय ते सांगते. आज आहे ना मुलाची शाळा होती 11 वाजता. मग म्हटलं चला मी सुद्धा येते तुमच्यासोबत, कारण की झाडांना ते पाणी घालायचं होतं मला, झाडंही सुकून जातील त्याच्यामुळं म्हटलं. आणि येता क्षणी माझं पार्सलही आलं होतं. मग मी ते घेतलं, अनबॉक्सिंग केलं. आणि हा जो टेबल आहे ना, हा एकदम त्याची साईज छोटी आली, त्याच्यामुळे हा मी रिटर्न करेन. क्वालिटी वगैरे खूप छान आहे, पण त्याची जी साईज आहे ना ती खूप छोटी आहे, त्याच्यामुळे ना मी याला रिटर्न करणार आहे. त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं, कारण की घरामध्ये धूळ होती. हे डस्टबिन आहे ना, मी धुवून वगैरे आतमध्ये ठेवले, त्याच्यामुळं तुम्ही म्हणसान डस्टबिन घरात कसं काय ठेवलं. पण गावाकडे जायचं म्हटलं 15 दिवस, तर डस्टबिन खराब ठेवण्यापेक्षा म्हटलं स्वच्छ धुवून त्याला सुकवून मग मी घरात ठेवलं आहे. आणि माझी झाडंही मला इतकी आवडतात ना, घरात झाडं असले ना इतकं फ्रेश वाटतं ना. अगोदर मला अजिबात झाडांची आवड नव्हती, पण कशी लागली काय माहिती, पण आता इतकी आवड लागली की झाडंच सगळं वाटतं. रोज आहे ना असं वाटतं की त्या झाडांकडं बघत राहावं, त्यांना पाणी घालावं. आणि एकदा ना मी बाहेर गेलते, तेव्हा मी हे ना काय म्हणतात त्याला, ते मनी प्लांट आहे ना ते आणलं होतं. आणि मला वाटलं फुटतं आहे का नाही, कारण की ते सुकून गेलं. पण आज मी पाहिलं तर इतकं छान फुटलं होतं. त्याला नवीन आहे ना कोंब आले होते. म्हणजे मी माघारी येईपर्यंत ना ते एकदम छान असं ग्रो होत असतं. ते बघून मला इतकं भारी वाटलं ना. खूप छान असे कोंब त्याला फुटलेत, म्हणजे हे 100% फुटणारे, वायाला जाणार नाही. आणि मनी प्लांट घरात असल्यावर खूप छान असतं. आणि माझ्याकडं आहेत, पण तरीसुद्धा मला दुसरं अजून लावायचं होतं. हे मनी प्लांट बघून खूप भारी वाटलं. बाकीची जी झाडं आहेत ती मी आत्ताच नर्सरीमधून आणलीत, फुलांची जी आहेत. पण सगळ्यांना इतकी फुलं आलेत आहेत ना, मी तिथं नाही आहे. मला इतकी फुलं आवडतात देवांना ठेवायला, पण मी आता तिथं नाही आहे. आणि सगळी झाडं फुलांनी गच्च भरलेत. हे आहे जास्वंद, 2 प्रकारची जास्वंद आहेत माझ्याकडं. आता हे कसलंही माहीत नाही अजून, त्याला कळी आली नव्हती. फुल आल्यावर कळन त्याला ती कसल्या प्रकारचं आहे. आणि हा एक कुंदा आहे माझ्याकडे, इतका छान वास येतो आहे आतासुद्धा. आणि हे आहे गुलाब, 2 गुलाब पण आहेत. ह्यातलं आहे ना, हे जे आहे ना हे छोट्या फुलांचं आहे. आणि हा आहे मोगरा. अशी माझ्याकडे झाडं आहेत. आणि आता मी इथं नाही आहे, तर सगळ्याला फुलं आलेली आहेत. बघून इतकं छान वाटलं. सगळ्या झाडांना पाणी घातलं आणि लगेच आम्ही माघारी निघालो. घरी आलो त्यानंतर म्हटलं चला रानातून एक चक्कर मारून यावी. रानात आलो, केळीकडे केळी ते पाहिलं आणि घरी गेलो. घरी गेल्यावर इतका कंटाळा आला स्वयंपाकाचा, ते मला म्हणले जाऊ दे, आज टेन्शनच घेऊ नको स्वयंपाकाचं, आज बाहेर जाऊ जेवायला. मग काय, मी तर आधीपासूनच तयार असते. मग पटकन आवरलं आणि आज गेलो जेवायला बाहेर. बाहेर गेलो, त्यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि मी व्हेज खाल्लं. आणि असा होता माझा आजचा दिवस. संध्याकाळी घरी आलो, आम्हाला यायला 10:30 वाजले. चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.